ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सायलीची सुटका करण्यासाठी अर्जुनच्या हातामध्ये आणखीन दणदणीत पुरावे लागणार. आता नेमकं काय घडतं हे बघूया. तर इकडे आता अर्जुन हा डॉक्टरांबरोबर बोलत असताना त्या ठिकाणी जो वॉर्ड बॉय आलेला असतो त्याच्या हातातून आता चुकून त्या फाईल्स पडलेल्या असतात. आता तो सॉरी बोलून तिकडनं जात असतो, पण त्याच वेळी अर्जुनची आणि त्याची नजरानजर होते. नजरानजर झाल्याच्या नंतर इकडे अर्जुनला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवतं. अर्जुन त्याची बॉडी लँग्वेज बघून ताबडतोब ओळखतो की नक्की याचं काहीतरी वेगळं सुरू आहे. आणि मग अर्जुन तिकडनं उठतो आणि त्या वॉर्डबॉयच्या दिशेने चालू लागतो. त्यावेळी तो वॉर्डबॉय आता खाली बघतो आणि लगेचच त्याची नजर चोरतो आणि मी येतो, मला वेळ होतोय एवढं बोलून निघतो. आता अर्जुनला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी गोडबंगाल आहे, काहीतरी गडबड आहे, म्हणूनच हा एवढ्या घाईघाईने माझ्यासमोरून सटकतोय. मग आता अर्जुन हा ताबडतोब लगेचच आता त्याच्याकडे येतो आणि त्याच्याकडे येऊन आता तो त्याच्या मागे मागे चालू लागतो. अर्जुन त्याच्या मागे चालतोय हे बघून तो वॉर्ड बॉय आणखीन फास्ट पुढे चालू लागतो. त्यावेळी अर्जुन आता मागून पटकन चालत येतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तो मागे फिरतो तसा अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, काय तुला काय वाटलं? तू हळूहळू जे काही केलंस ते कळत नाही आहे का मला? अरे मी तुझ्यासारख्या कितीतरी लोकांना रोज कोर्टात भेटतो. माणसाच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या हावभावावरून ओळखू शकतो तो काय लपवतोय किंवा तो कितपत खरं बोलतोय. आता पटपट सांग, सोनलच्या त्या केसबद्दल तुला काय माहिती आहे? सोनलच्या रिपोर्ट्सबद्दल तुला काय माहिती आहे? त्यावर मग तो म्हणतो की नाही मला काही नाही माहिती आहे. माझा काय संबंध साहेब? अहो मी तर एक साधा माणूस आहे, माझा काही संबंध नाही आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे बघ, बऱ्या बोलाने खरं बोललास तर वाचशील, सुटशील, पण खोटं बोललास तर फसशील. मी एक इकडे वकील आहे, तुला कशात अडकवेन ते. त्याबरोबर मग तो म्हणतो, साहेब सांगतो, सगळं खरं सांगतो. त्यावर अर्जुन म्हणतो, एकदम खरं बोला, काहीच खोटं सांगू नकोस. त्यावर तो होकार देतो. मग अर्जुनला म्हणतो, साहेब कॉलर तरी सोडा. अर्जुन त्याची कॉलर सोडतो आणि म्हणतो, आता मला पहिल्यापासून सांग. पहिली मला ही गोष्ट सांग की जेव्हा मी इन्स्पेक्टर सावंत आणि डॉक्टर बोलत होतो बरोबर तेव्हाच तुझं तिकडे काय काम लागलं होतं? तेव्हाच तुला काय करायचं होतं तिकडे? काय फाईल शोधायला आला होतास तू? त्यावेळी तो खाली बघतो. त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे तेव्हा तू नाटक करत होतास तिथे बरोबर? काहीतरी काढण्याचं, काहीतरी शोधण्याचं. हां, जर काही इनलिगल कामं करत असशील ना तू, तर लक्षात ठेव, सोडणार नाही मी तुला. तुझी नोकरी तर जाईलच, पण त्याबरोबर तुला खूप मोठी किंमतसुद्धा चुकवावी लागेल. त्यावेळी तो, माफ करा साहेब, मी खरं सांगतो ना त्यापेक्षा, असं म्हणतो. अर्जुन त्याला बोलण्याची परवानगी देतो. त्यानंतर तो अर्जुनला कसं त्यांनी सोनलच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड केली, कसं काय घडलं हे सगळं काही सांगतो. आता हे सगळं कळाल्यानंतर मग अर्जुन त्याला, निर्लज्ज, तुला लाज वाटत नाही का हे सगळं करायला? त्यावेळी तो म्हणतो की साहेब मला माफ करा, पैशांसाठी केलं सगळं. आणि मग तो पुढे हेही सांगतो की त्याने कशी फेरफार केली त्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये किंवा काय काय घडलं ते सगळं. आता ते सगळं ऐकल्याच्यानंतर मग आता अर्जुनला खूप मोठा धक्काच बसलेला असतो, पण त्याच्या हाती एक मोठा पुरावाही लागलेला असतो. तर आता लगेचच तो म्हणू लागतो, साहेब अहो आता मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे ना, आता तरी माझ्यावर कृपा करा. साहेब माझी नोकरी जाईल असं काहीही करू नका हो. मी खरंच गरीब आहे हो, पैशांची खूप चणचण भासते, म्हणून कधी ही अशी वाकड्या मार्गाची कामंसुद्धा आम्हाला करावी लागतात. पण प्लीज काही चुकीचं तुम्ही माझ्या बाबतीत घडेल असं करू नका साहेब. त्याच्यानंतर मग आता इकडे तो जो मुलगा असतो ज्याची आई त्याच्याबरोबर वाईट वागत असते, तो मुलगा खूप भेदरलेला असतो, घाबरलेला असतो. सायली त्याला जवळ घेते आणि त्याच्याबरोबर बोलत असते. ती त्याला समजून सांगते की हे बघ बाळा, सध्या रडू नको. तर तो मुलगा म्हणत असतो, माझी आई माझ्याबरोबर कसं वागते, आता मला आईपासून दूर जावं लागणार. त्याबरोबर मग आता लगेचच त्याला ती समजू लागते की हे बघ बाळा, आई वाईट वागते कारण आईबरोबर सुद्धा वाईट होतंय. आईची तब्येत बरी नाही आहे, आईला बरं वाटत नाही ना, म्हणून आई असं वागते.
मला सांग, जेव्हा तू शाळेत जातोस, मित्रांबरोबर कधीतरी भांडतोस, तुझी मारामारी होत असेल किंवा आणखीन काहीतरी होत असेल, तेव्हा तुला वाईट वाटतंच ना? तू सुद्धा असा घरी येऊन रागराग करतोसच ना? त्यावर तो म्हणतो हो. मग सायली म्हणते, मग आता तसंच आईचं सोबतसुद्धा तसंच काहीतरी होतं आहे. आईची सुद्धा तिच्या फ्रेंडबरोबर फायटिंग झाली आहे ना, त्यामुळे आता आई डिस्टर्ब आहे, आई नाराज आहे. मग मला सांग, जेव्हा तू नर्वस असतोस तेव्हा काय होतं? त्यावर तो म्हणतो, मला घरातले सगळे समजावतात, माझ्यासाठी बाबा खाऊ घेऊन येतो, आईसुद्धा मला समजवायची, आता आईच असं वागते माझ्याबरोबर. त्याबरोबर मग ती म्हणते, बरोबर, आईसुद्धा तुला समजवायची, समजून घ्यायची, बरोबर ना? मग आता जर आईला बरं वाटत नाही आहे, आईची तिच्या फ्रेंडबरोबर फायटिंग झाली आहे, तर आता समजून घेण्याची टर्न कोणाची आहे? तुझी की नाही? मग आता तू आईला सपोर्ट करायला हवास. ते दोघं बोलत असताना तिकडे लेडीज कॉन्स्टेबल येते आणि आता ती सांगते की सायली, तुला भेटायला बाहेर कोणीतरी आलं आहे. आता सायली म्हणते, मला भेटायला कोण आलं असेल आता? ती म्हणते, हे तर नाही येणार, कारण हे वडगावला गेलेत. मग सायली तिला विचारते, ताई कोण आलं आहे गं मला भेटायला? त्यावर ती म्हणते की मलासुद्धा माहीत नाही आहे. मग सायली विचारात पडते की कोण आलं असेल. मग तिला ती कॉन्स्टेबल, चल आपण जाऊनच बघू, असं म्हणते. मग सायली आता त्या ठिकाणी त्या व्यक्तीला भेटायला आलेली असते. आता त्या व्यक्तीला बघून सायली म्हणते, माफ करा, पण मी खरंच ओळखलं नाही तुम्हाला. तुम्ही जर तुमची ओळख सांगितलीत तर खूप बरं होईल दादा. त्यावेळी ते म्हणतात की मी आतमध्ये ज्या मुलाबरोबर तुम्ही बोलत होतात त्याचा बाबा. त्याबरोबर हे ऐकून सायली म्हणते, म्हणजे तुम्हीच? त्यावर तो म्हणतो, हो, ती बायको आहे माझी. सायलीताई, बहुधा तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. सायली म्हणते, नाही हो, नाही ओळखलं मी तुम्हाला. त्यावर मग तो स्वतःचं नाव सांगत म्हणतो, मी सुरेश. तुम्हाला आठवत नाही आहे का? त्यावर ती म्हणते की नाही हो, खरंच नाही. त्यावर मग तो सांगतो की तुमचे जे सासरे आहेत त्यांना ड्रग्सच्या केसमध्ये अडकवलं होतं, तो माझा भाऊ होता आणि पैशांसाठी त्याने ते सगळं त्यावेळी केलं होतं. पण तरीही तुम्ही मागचा पुढचा विचार न करता जेव्हा माझ्याच भावाची मुलगी तुम्हाला रस्त्यात पडलेली सापडली, तिला दवाखान्याची ट्रीटमेंटची गरज होती, तेव्हा तुम्ही तिला मदत केली, तुम्ही तिला दवाखान्यात नेलीत आणि तेव्हापासून मी तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. त्यावर सायली म्हणते, नमस्कार सुरेश दादा. त्यावर मग सुरेश म्हणतो, ताई माझी एक विनंती आहे. त्यावर मग ती म्हणते, काय झालं? त्यावर तो सांगतो की माझी अजिबात इच्छा नाही आहे की माझ्या मुलाची त्याच्या आईपासून ताटातूट व्हावी, पण तुम्ही बघताय ना तिचं वागणं किती विचित्र आहे ते. अहो, हा स्वतःचा तिचा मुलगा आहे, ही गोष्टसुद्धा हल्ली तिच्या लक्षात राहत नाही आहे बहुधा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडतो हवं तर तुमच्यासमोर, ताई जोपर्यंत तुम्ही इथे आहात ना तोपर्यंत तरी किमान माझ्या मुलाला त्याच्या आईजवळ राहण्याचं सुख मिळू देत. जर मी त्याला इकडनं घरी नेलं तर त्याच्या मनामध्ये कायम एक सल राहील की माझ्या आईपासून माझ्या वडिलांनी ताटातूट केली आहे आणि त्याच्या मनात माझ्याबद्दल कुठेतरी द्वेष राहील. मला ते नको आहे. म्हणून तुम्ही इथे आहात तोवर त्याची काळजी घ्याल का? तुम्ही त्याला तुमच्या मुलाप्रमाणे जपा. तुम्ही सुद्धा आता आई होणारच आहात. त्यावेळी सायली म्हणते की हो, मी घेईनच त्याची काळजी, पण दादा माझ्यावरती पॉस्कोचा चार्ज आहे, लहान मुलांची तस्करी मी केली आहे असे माझ्यावरती आरोप आहेत. त्यावर तो म्हणतो, ताई ते सगळं खोटं असणार, आम्हाला माहिती आहे. अहो, जी व्यक्ती आपल्याला अडचणीत टाकते हे माहीत असूनही तुम्ही त्या व्यक्तीच्या मुलीला मदत केलीत, मग तुम्ही वाईट कशा काय असू शकता? आता हे सगळं काही प्रिया बघत असते आणि हे बघून प्रियाला खूप जास्त राग येतो. प्रियाची चिडचिड होते की इथे मी या सायलीला अडकवण्यासाठी एक एक प्रयत्न करते आणि एक एक असे नग, असे महान लोक येत आहेत आणि ते त्या सायलीला आणखीन प्रोत्साहित करतायत. नाही नाही नाही, काहीही झालं तरी ह्या मुलाला जर सायलीजवळ राहू दिलं तर सगळी वाट लागेल माझ्या प्लॅनची. मग सगळ्यांना कळेल की सायली खरोखर चांगली आहे, सायली खरोखर लहान मुलांवरती जीव लावते आणि मग ते माझ्यासाठी काही चांगलं ठरणार नाही. नाही नाही नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. मग ती विचार करते, काय करता येईल बरं, काय करता येईल? आता तिला काही सुचत नसतं की काय करता येईल, पण ती विचारात ह्याच असते की काहीतरी तर करायला हवं. मग आता ती म्हणत असते की अहो ताई, बघताय ना कसं ती सायली गोड गोड बोलून सगळ्यांना स्वतःच्या जाळ्यात ओढून घेण्याचा प्रयत्न करते. ते आता त्या लहान मुलाच्या वडिलांना सुद्धा
खरं तर आता प्रिया काय करत असते, प्रिया जाणून बुजून सगळ्यांना सायली विरुद्ध भडकवत असते. तर सायली त्या माणसाला म्हणते, तुम्ही माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी आणि हा विश्वास मी सार्थ ठरवेन. मी तुमच्या मुलाची अगदी स्वतःच्या मुलासारखीच काळजी घेईन. जोपर्यंत मी इथे आहे तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याच्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे गौरी ही सायलीला भेटून आल्यानंतर बऱ्यापैकी बरी झालेली असते. आता तिच्या चेहऱ्यावरती एक गोड असं स्माईलसुद्धा आलेलं असतं आणि आता ती नॉर्मल फील करत असते. मग आता तिला घरातले सगळे सांगतात की गौरी आता बघ, आता सायली ताईला सुद्धा भेटून आलीस की नाही, आता पोटभर जेवायचं. मग अश्विन तिला म्हणतो आणि गोळ्या औषधं घ्यायची. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते, तुला माहिती आहे का, मी ना तुझ्या सायली ताईची आई आहे. त्यावर हे ऐकून गौरी म्हणते, खरंच? त्यावर मग ती म्हणते, हो. मग गौरी म्हणते, मग माझी आई कुठे आहे? त्यावर आता मग मात्र आता लगेचच इकडे कल्पना तिला म्हणते, अगं तुझी आई आहे ना, तुझी आई इथे नाही आहे. कारण की काय आहे की आम्ही सगळे तुझी काळजी घेतो ना म्हणून. त्यावर अस्मिता विषय बदलत म्हणते, आणि त्याशिवाय तुला आम्ही सगळे आवडतो की नाही? त्यावर ती होकार देते. मग लगेचच आता प्रतिमा आत्या म्हणते, शाब्बास, आता आम्ही सगळे तुला आवडतो ना, मग आता तू आमचं सगळ्यांचं सुद्धा थोडं थोडं ऐकायचं. आता तुला सायली ताईला भेटायचं होतं, हा तुझा हट्ट होता जो आम्ही पूर्ण केला. का तर तू आमची लाडकी आहेस म्हणून. मग आता बघूया, आता तू आमचं ऐकतेस की नाही. आता आम्ही तुला खाऊ घालतो, तू खाऊन घे. त्यावरती होकार देते खायला, आणि मग तिला जेवून गोळ्या वगैरे चारल्या जातात. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुन हा वडगाववरून परत आलेला असतो. वडगाववरून आल्याच्या नंतर मग अर्जुन थेट आता सायलीला भेटायला येतो, आणि मग तो तिच्याकडे येऊन तिला सांगू लागतो की बायको, मी वडगावला गेलो होतो आणि वगैरे वगैरे. सायली अर्जुनला म्हणते, अहो पण तुम्ही तर आज येणार नव्हतात ना माझ्याकडे. अर्जुन म्हणतो, बायको काय करू, तुला भेटल्याशिवाय तुझ्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस संपल्यासारखा वाटतच नाही, आणि अनाईसे वडगाववरून जरा लवकरच येणं झालं म्हणून म्हटलं एकदा तुझ्याकडूनही येऊन जावं म्हणून आलो. त्यावर सायली म्हणते, काय काय कळलं तिकडे? मग अर्जुन सांगतो की सोनालीबद्दल बरीचशी माहिती तिकडे जाऊन सापडली. तू बोललीस ते बरोबर होतं. तिकडे जाऊनच आपल्याला माहिती सापडेल तेच खरं ठरलं. तिकडे गेल्यानंतर खूप गोष्टी इझी झाल्या. त्यावेळी हे ऐकून मग सायलीला बरं वाटतं. सायली म्हणते, अहो काहीही करा, पण लवकरात लवकर माझी या सर्व प्रकरणातून सुटका करा. तुम्हालाही माहिती आहे की मी यातलं काहीही केलेलं नाही आहे. अर्जुन म्हणतो, बायको डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. आणि तुला माहिती आहे का, आज जेव्हा तुला गौरी भेटायला आली होती ना, मी त्याच्यासुद्धा CCTV फुटेजचा वापर करणार आहे. सायली म्हणते, म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो, तुझ्यावरती पॉस्को लावलं, म्हणजे लहान मुलांना तू त्रास देतेस असं. पण अगं सायली, ती गौरी तुझ्याशिवाय राहतच नव्हती. तिला तू भेटायला येणार नाहीस म्हणून ताप आला होता. जेव्हा तुला भेटवून घरी नेलं तेव्हा आता तिची तब्येत बरी आहे. मग हे आपण कोर्टात दाखवू शकतो की तू किती काळजी घेतेस लहान मुलांची. त्यावर सायली म्हणते, मग तसं असेल तर इथे एक बाईचा लहान मुलगा आहे, त्याचंसुद्धा आपण हे घेऊ शकतो. त्यावर अर्जुन मग सायलीला विचारतो की नेमकं काय म्हणायचं आहे तुला. मग सायली सकाळी जो सगळा प्रकार घडला त्या मुलाचा आणि त्याच्या आईचा, तो सर्व अर्जुनला समजावून सांगते. आता हे सगळं ऐकून अर्जुन म्हणतो, ठीक आहे, ही गोष्टसुद्धा तुझ्या फेवरमधलीच ठरेल. बरं चल, मी निघतो, मला घरी जाऊन उद्याच्या हिअरिंगची तयारी करायची. सायली म्हणते, 1 मिनिट थांबा. त्यावेळी अर्जुन मागे फिरतो आणि म्हणतो, तू ठीक आहेस ना, तुला काही त्रास होत नाही आहे ना इथे? त्यावर सायली म्हणते, नाही मी तर ठीक आहे, पण मला एक गोष्ट तुम्ही सांगितली नाहीत. त्यावर अर्जुन म्हणतो, काय झालं बायको? त्यावर सायली म्हणते, तुम्ही काही खाल्लत का? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको अगं. त्यावर सायली म्हणते, नाही ना, मला माहितीच होतं. अर्जुन म्हणतो, तू एवढी त्रासात आहेस, एवढ्या अडचणीत आहेस, तरीही माझी काळजी कशी काय करू शकतेस तू? त्यावर सायली म्हणते, आत्ता बायको म्हणालात ना, आणि आत्ता लगेच विचारताय मी तुमची काळजी कशी करू शकते म्हणून? तुमची नाही तर मी कोणाची काळजी करायची? हे बघा, जर तुम्ही व्यवस्थित असाल ना, तरच ह्या सगळ्या संकटाला पाठ देऊन ह्या सगळ्यातून मी बाहेर पडू शकेन. पण जर तुम्हाला काही झालं ना, तर मग मात्र मी पूर्णपणे खचून जाईल. त्यामुळे स्वतःसाठी नाही, पण माझ्यासाठी तरी, आपल्या बाळासाठी तरी तुम्हाला व्यवस्थित काळजी स्वतःची घ्यायला हवी. तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरच मी इकडनं बाहेर पडू शकेन. आत्ता इकडनं घरी जा आणि पहिले व्यवस्थित जेवून घ्या, आराम करा. हां. त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो गं बायको, मी घेईन स्वतःची काळजी, तू सुद्धा इथे स्वतःला जप. त्यावर सायली म्हणते, हो, माझी काळजी घ्यायला इथे खरंच त्या आशाताई आहेत,
त्या खरंच माझी खूप चांगली काळजी घेतात, माझ्याबरोबर चांगलं वागतात, बोलतात. खरंच तुम्ही आपल्या घरच्यांची सुद्धा काळजी घ्या. आणि गौरी, मेन म्हणजे घरी गेल्यावर गौरीला काही ताप वगैरे नाही आहे ना, ते बघा. आणि जरी तिला ताप असेल तर तिला समजून सांगा की लवकरच मी घरी येणार आहे. मी घरी येणार जरी म्हटलात ना तरीसुद्धा तिचा ताप कमी होईल बघा. हे ऐकून अर्जुन हसतो आणि हो ग बाई असं म्हणतो. त्याबरोबर हे सगळं बघून प्रियाची खूप जास्त चिडचिड होत असते. प्रियाला जेलेसी फील होत असते. कारण प्रिया काय विचार करते, इकडे मला भेटायला साधा माझा नवरा येत नाही, ह्या सायलीला भेटायला अख्खं घरदार येतं तर येतं. आता घरच्यांना राहिलं बाजूला, हे बाहेरचं सुद्धा येऊन हिला इन्करेज करतात, हिला गोड गोड बोलतात. आणि मी मात्र इकडे अजून अशीच पडू नये. पण सायली, कुणीही कितीही काहीही बोललं, कितीही तुझ्याबरोबर चांगलं वागलं, त्यामुळे तू काही मनामध्ये होप्स पकडू नको हां, की तू इकडनं सुटशील वगैरे वगैरे. कारण काय झालं आहे ना, या प्रियाने तुला अडकवायचं ठरवलं आहे आणि त्यामुळे तू इथून कधीच सुटू शकणार नाही आहेस. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षक